नमस्कार. रॉयल किचन मराठी आपले सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण बटाट्याचे बारीक अशा चपट्या करून त्याची सुक्की भाजी बनवणार आहे. आता ही भाजी आपल्याला लहान मुलांच्या डब्याला आपण टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतो किंवा आपण एक वरण भात वगैरे केला तर तेव्हा सुद्धा ही भाजी सुक्की जेवणामध्ये अप्रतिम लागते. तर आपण ही भाजी बघू. बटाट्याचे गोल अशा चकत्या करून त्याची सुक्की भाजी करून घेणार आहे. तर त्यासाठी मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत. आता त्याचे पूर्ण साल काढून एका पाण्यामध्ये बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये ठेवलेले आहेत. आता हे 5 मिनटं असे ठेवून देणार, म्हणजे त्याचा जो स्टार्च असतो तो पूर्ण निघून जाईल. आणि आता चाकू घेतलेला आहे. एक बटाटा घेऊन त्याचे असे गोल चकत्या काढत आहे. आता हे चकत्या काढताना त्याचा थिकनेस बघा, जास्त पातळ नाही आणि जास्त जाड नाही, मीडियम असा त्याला कट केलेला आहे. आता सर्व बटाटे आपण अशाच पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पातळ बटाटा जर आपण अगदी पातळ अशी चकती काढली, जसे आपण चिप्ससाठी बनवतो, तर आपल्याला भाजी अशी चिकट एकमेकाला चिकटून जातील बटाटे. त्यासाठी त्याचं थोडंसं असं जाड असे आपल्याला चिप्स किंवा चकत्या कट करून घ्यायच्या आहेत. आता हे सर्व बटाट्याच्या चकत्या गोल कट करून घेतलेल्या आहेत. हे बघा, अशा पद्धतीने सेम सगळ्या आकाराचे आपण कट केलेले आहेत. आता काय केले, गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता कढई आपण स्टीलची पण ठेवू शकतो, ॲल्युमिनियमची मी मुद्दाम ठेवलेली आहे, किंवा लोखंडाची कढई असती त्यामध्ये ही बटाट्याचे चकत्याची अगदी भाजी एकदम मस्त होते. आणि जो नॉनस्टिक्स असतं त्यामध्ये सुद्धा एवढी चांगली होऊ शकत नाही. त्यासाठी त्याचा वापर शक्यतो टाळाच. मी ॲल्युमिनियमची कढई घेतलेली आहे. त्यामध्ये 2 किंवा 1.5 चमचा तेल टाकून घेतलेले आहे. आता तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकून घेतलेले आहे. आता जिरे चांगले तडतडले, हलकेसे असे तडतडले ना की त्यामध्ये पाव चमचा हिंग टाकून घेतलेला आहे. आता जिरे आणि हिंग याचा स्वाद बटाट्यामध्ये अगदी मस्त येतो. आता आपल्याला सुरुवातीला एवढंच मसाला टाकायचा आहे, फक्त जिरे आणि हिंग. आता आपण चकत्या त्यामध्ये टाकून घेत आहे. सर्व चकत्या कढईमध्ये टाकून घेत आहे. यामध्ये आपल्याला आत्ता मीठ घालून घ्यायचं नाही. आता मीठ घातलं ना परत चकत्यांना पाणी, असं बटाट्यांना पाणी सुटतं, म्हणून आपण मिठाचा वापर नंतर करायचा. आता चांगले परतून घ्यायचे आहेत. 1-2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे. आता मी गॅस हाय फ्लेमवरच ठेवलेला आहे. आपल्याला हाय फ्लेमवरच हे बटाट्याची चकत्याची भाजी बनवायची आहे. आता 2 मिनटं चांगलं परतून घेतलेलं आहे आपण. आता थोडा थोडा असा कलर चेंज होत चाललेला आहे. हे बघा, आणि बटाटे पण अगदी सुटसुटीत झालेले आहेत, म्हणजे एकमेकाला अजिबात चिटकत नाही. हे बघा, कलर पण त्याचा चेंज झालेला आहे, थोडासा ब्राउनिश कलर आलेला आहे. आता 2-3 मिनटं चांगलं परतून दिल्यानंतर आता त्यामध्ये काही मसाले आपण घालून घ्यायचे. आता या स्टेपला मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता मिठाने जरी पाणी सुटलं
तरी पण चकत्या एकमेकाला चिकटणार नाही. त्यानंतर पाव चमचा धने पावडर टाकलेली आहे आणि पाव चमचा गरम मसाला टाकलेला आहे. आता ह्या मसाल्यामध्येच आपल्याला ही भाजी चांगली परतून घ्यायची आहे. ही भाजी चवीला तर खूप छान लागते आणि प्रवासामध्ये सुद्धा आपण ही भाजी घेऊन जाऊ शकतो. लहान मुलांच्या शाळेच्या डब्यामध्ये देऊ शकतो, कारण मुलांना बटाटे फार आवडत असतात. आता या भाजीला अगदी जास्त वेळ लागत नाही. अगदी 5-10 मिनटामध्ये ही भाजी तयार होती. किंवा आपल्या घरी पाहुणे अचानक आले तर पटकन आपण बटाट्याचे चिप्स करणारी सुक्की भाजी म्हणून ही भाजी करू शकतो. आता या 2-3 मिनटं परतल्यानंतर आता त्यामध्ये मी 1 चमचा चिली फ्लेक्स टाकलेला आहे, किंवा तुम्ही लाल मसाला टाकला तरीही चालू शकतो. आता परत चांगलं परतून घ्यायचं आहे. भाजी अगदी सुटसुटीत झालेली आहे. हे बघा, आपण वरण भात पण बनवतो तेव्हा पण ही भाजी अशी केली ना तर खूप सुंदर लागते. सुक्की भाजी म्हणून बघा, एकदम सुटसुटीत झालेली आहे. कलर पण चेंज झालेला आहे आणि याला जास्त वेळ पण लागत नाही आहे. पटकन होणारी ही भाजी. तुम्ही पण अशाच पद्धतीने ट्राय करा, तुम्हाला ही नक्की आवडेल. घाई गडबडीच्या कामामध्ये पटकन ही भाजी होऊन जाते. हे बघा, चांगली तयार झालेली आहे. कलरही चेंज झालेला आहे. आता थोडीशी अशी भाजी अजून सुद्धा आपण पसरून ठेवू शकतो, म्हणजे अजूनही भाजी कुठे ओलसरपणा असेल तर तेही चांगली होऊ शकते. आता गॅस बंद करून मी त्यामध्ये बारीक अशी कोथिंबीर चिरून टाकलेली आहे आणि मिक्स करून घेत आहे. आता कोथिंबीरीचा स्वाद हा भाज्यांमध्ये खूपच चव देणारा असतो. छानपैकी चांगली मिक्स केल्यानंतर आता हे बघा, थोडीशी अशी आता थंड पण होत आलेली आहे आणि अगदी सुटसुटीत झालेली आहे. अजिबात एकमेकाला चिटकत नाही आहे. किती सुंदर झालेली आहे भाजी. आता ही भाजी आपण एका ताटामध्ये सर्व करूया. आता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे छान छान रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्याकडे येईल. हे बघा बघा, आपण आता डिशमध्ये छानपैकी काढून घेतलेली आहे. मस्त अशी आपली सुंदर भाजी झालेली आहे. चवीला तर अप्रतिमच आहे. भेटूया अशा नवीन छान रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा. धन्यवाद.